यानंतर आपण थेट एकता नगरची ही दृश्य पाहतोय। खरं तर राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले आहेत। पाण्याचा विसर्ग वाढवला जातोय, पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। 25 जुलैला ज्या दिवशी हे संपूर्ण घडलं होतं तेव्हा देखील काहीसं भीतीचं वातावरण या ठिकाणच्या नागरिकांमध्ये होतं। सध्या राज ठाकरे त्या ठिकाणी जाऊन स्थानिकांसोबत संवाद साधतायत, त्यांच्या समस्या जाणून घेतायत। प्रशासनाकडून कशा पद्धतीने या ठिकाणी उपाययोजना केल्या जातात हे देखील सध्या राज ठाकरे पाहत आहेत। सध्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा आहे। 13 ऑगस्ट पर्यंत त्यांचा महाराष्ट्र दौरा चालणार आहे। मात्र त्यापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो। एकता नगरमध्ये अग्निशमन दल तैनात करण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते, कारण 25 जुलैला जे रात्री संपूर्ण खरं तर इथे पाणी साचून हाहाकार झाला होता, तो प्रकार पुन्हा एकदा त्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते प्रशासनाकडून। आणि या ठिकाणी सध्या राज ठाकरे पोहोचले आहेत आणि ते स्थानिकांसोबत संवाद साधतायत। शिवाय प्रशासनाकडून कशा पद्धतीने या ठिकाणी खबरदारी घेतली जाते हे देखील राज ठाकरे यांच्याकडून पाहिलं जातंय, त्याचा आढावा घेतला जात आहे। एकता नगरमध्ये पुन्हा एकदा पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय। खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे आता हळूहळू या नगरात एकता नगरमध्ये देखील पाण्याचा विसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। स्थानिकांना यावेळेस अलर्ट केलं जात आहे। स्थानिकांसोबत संवाद साधून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील येत आहे। एकता नगरमध्ये अग्निशमन दल असेल, शिवाय स्थानिक प्रशासनाकडून देखील सर्व नागरिकांना या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं काम केलं जात आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्यातील एकता नगरमध्ये पुणे महानगरपालिका असेल, पुणे अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून यावेळेस खबरदारी घेतली जाते। सगळे जवान इथे दाखल झाले आहेत। आता जे लोक त्यांच्या घरात अडकलेले आहेत त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे। सध्या राज ठाकरे आढावा घेत बटन माईक आपल्याला असं वाटलं बटन बाहेर माईक आपल्याला असं वाटलं सागर सर आवाज आहे ना, आवाज प्लीज सेकंड प्लीज यार सेटल डाऊन करा ना आता। तुम्ही थोडं त्यांना येऊ द्या ना, त्यांना लाईटचं घेऊ द्या जरा। प्लीज मागे वाजव आवाज केवढा आहे। मला घ्यायला द्यायची बोलू द्या साहेबांना। चालू करू द्या। येस सर चालू तुमचं काम नसेल तर या ना मागे, आम्हाला बोलायचं आहे। तुमचं काय नागरिकांना बोलू द्या ना। सुरू झाल्या उद्या ते बोलन साहेब बोलू द्या साहेबांना, बोलू द्या। त्या करतात लाईट बंद करा। या विषयामध्ये मी सरकारशी बोलीन
आणि आता काहीतरी मार्ग काढू म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे माझी कालच मुख्यमंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली आणि महत्वाचे जे दोन विषय होते त्या दोन विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं. खरं तर 3 विषय होते. त्यातला एक विषय होता मुळा मोठा कॉरिडॉर जो आहे यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे त्याचं काम त्वरित आता सुरू झालेलं आहे. दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता. फक्त तुम्हाला FSI मिळत नाही या गोष्टींसाठी कोणीही तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही. परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा FSI वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर FSI वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील. त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट इथे जवळपास 3 लाख नागरिक राहतात त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट पुढे होईल. तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत. तर कालच मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून. आणि मुळा मोठा रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल, पुढची डेव्हलपमेंट होईल. तोपर्यंत ती होणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. जी 2 मुलं गेली त्यांना शॉक बसला आणि 2 मुलं गेली त्या 2 मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत नाही येऊ शकत. परंतु त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये 10-10 लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे. तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर त्यातला एक जो त्यांचा भाऊ होता जो बरोबर तिकडे होता त्याला देखील सरकारी उच्चाधिकारी खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय हा काल मार्गी लागलेला आहे. एवढी माहिती देण्यासाठी म्हणूनच फक्त एवढं मी आपल्यापर्यंत आलो. दुसरं मला काही सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही पहिले निघा इथून कारण पाणी सोडत आहेत आता. मला असं वाटतं की 35,000 क्यूस लिटर आता त्याचे 35,000 क्युसेक 56 क्युसेक्स. तर राज ठाकरे यावेळेस एकता नगरमधील स्थानिकांसोबत संवाद साधत होते. एकता नगरमधील पूरग्रस्त नागरिकांसोबत राज ठाकरे यांनी संवाद साधला आहे. तर पूरस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून योग्य ती खबरदारी घेतली जाते असं यावेळेस राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तर खडकवासल्यातून आता मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे एकता नगरमध्ये सध्या पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांचं स्थलांतरण केलं जात आहे. त्या सगळ्या नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या राज ठाकरे हे स्थानिकांसोबत संवाद साधत आहेत. हॅलो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत. रेवती, आपण पाहतोय अगदी काही क्षणांपूर्वीच राज ठाकरे यांनी स्थानिकांसोबत संवाद साधला आहे. आता खडकवासल्यातून विसर्ग वाढवला जातोय, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे सध्याची? नक्कीच वर्षा, आपण जसं बघू शकतो की कालपर्यंत फक्त 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि काल रात्रीपासून जो पावसाने जोर पकडलेला आहे तो अजून देखील थांबलेला नाही, तो वाढतच चालला आहे. आणि त्याचमुळे जे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातले
जे 4ही धरणं आहेत जे तुडुंब भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग पण करण्यात येत आहे. आत्ता 11 वाजता 35,000 क्युसेक चा विसर्ग करण्यात येणार आहे आणि त्याचमुळे जिकडे एकता नगर झालं किंवा शांतीनगर येरवड्यामधलं शांतीनगर झालं तिकडच्या लोकांना स्थलांतरित करण्यात येते का तर त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे कारण ते नदीकाठच्या लगतच त्यांचं वसाहत आहे. तसंच बघितलं गेलं तर इकडे एकता नगर मध्ये आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर इकडे आले आणि इकडच्या लोकांशी संवाद साधला आणि आपण जसं बघू शकतो की इकडे परत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण समोरचं दिसत नाही इतका पाऊस इथे आहे. त्यामुळे पुणे अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका, आर्मी जवान हे सगळे इथे दाखल झालेले आहेत आणि नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सुद्धा 2 NDRFचे टीम देखील सुद्धा पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवडमध्ये थोड्याच वेळात दाखल होत आहेत दक्षता घेण्याच्या कारणास्तव. वर्षा, निश्चितच रेवती, एकंदरीतच पुण्यातील सगळी परिस्थिती आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.